श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये असा एक तुम्हाला मंत्र सांगणार आहे, जे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती या मंत्राने पूर्ण होणार म्हणजे होणारच. आजपर्यंत तुम्ही भरपूर सेवा केल्या आहे, तरी सुद्धा जर तुमची सेवा स्वामीपर्यंत पोहोचते की नाही पोहोचत, किंवा मग तुमची इच्छा पूर्ण होत आहे की नाही, ह्या सर्व शंका काढून टाकून तुम्हाला आता या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुमची कुठलीही इच्छा असो, कितीही कठीण इच्छा असो, नक्की या मंत्राने ती पूर्ण होणारच आहे. फक्त हा जो मंत्र आहे ना, तो तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने स्वामींसमोर रोज म्हणायचा आहे. न चुकता त्यामध्ये एकही दिवस खाळा करायचा नाही. न चुकता तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र कसा आहे, कोणता आहे, हे सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे, त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वात अगोदर महत्त्वाचं सांगते, जर तुम्हाला वेळ नाही ना, तर तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कुठल्याही एका वेळेत फक्त 5 मिनिट तुम्हाला या मंत्रासाठी काढायचे आहे. आणि तो मंत्र काही असा आहे, तो मंत्र म्हणजे स्वामींचा तारक मंत्र. तारक मंत्र स्वामींना अतिशय प्रिय आहे. आणि या पूर्ण तारक मंत्रामध्ये आपलं जीवनामधील जेवढ्या काही समस्या असतील ना, त्या सर्व निघून जाता एवढी शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. जर तुम्ही डेली कंटिन्यू तारक मंत्राचं तीर्थ जर करून प्यायला ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अशा काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील आणि आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहील. जास्ती तर आपल्या आरोग्यासाठी या मंत्राला खूप मान्य दिली जातं. आणि जो तारक मंत्र नेहमी म्हणत असतो त्याला कुठल्याच समस्या येत नाही. मग तुमच्या पैशा संबंधित काही समस्या असो, नोकरी संबंधित काही असो, आराजा आजारासंबंधित काही समस्या असो, किंवा मग घरामध्ये कटकटी आहे किंवा खूप परेशानी आहे, तुम्ही खूप सेवा उपाय केले पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तर एक वेळा तुम्ही हा जो मंत्र आहे, तारक मंत्र, आवर्जून करून बघा. आता तारक मंत्राची सेवा कशी करायची आहे, तुम्हाला केव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, किंवा तुमच्या मनानुसार फक्त 12 ते 1 या दरम्यानमध्ये सेवा करायची नाही. हा दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ असतो, म्हणून स्वामींची देखील या वेळेस सेवा केली जात नाही. म्हणून तुम्ही सकाळ दुपार केव्हाही करा. तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला एक पाण्याचा ग्लास भरून तुम्हाला घ्यायचा आहे. ग्लास घेतल्यानंतर त्याच्यावर असा उजवा हात ठेवायचा आणि तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र म्हणायला किती वेळ लागेल? जास्तीत जास्त 5 मिनिट. तेवढे पण खूप जास्त झाले. लवकरात लवकर तारक मंत्र म्हटला जातो आणि तुम्ही एक वेळा करून बघा. तारक मंत्र म्हणणं झाल्यानंतर तुम्हाला ते जे पाणी ठेवलं आहे आणि अगरबत्तीची जी रक्षा पडली आहे, ती रक्षा पाण्यामध्ये टाकायची आणि तीर्थ स्वरूपात सर्व घरामध्ये सर्वांना प्यायला द्यायची आहे. किंवा मग घरामध्ये कोणी नसेल तर तुम्ही एकटे ते पिऊन घ्या. आता हे कोण करू शकतं? स्त्री, पुरुष, मुलं, लहान, मोठे कोणीही ही सेवा करू शकतं. फक्त सेवा करताना एकच मनामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे पूर्ण विश्वास, पूर्ण स्वामींवर भरोसा. हे जर तुम्ही मनामध्ये ठेवलं ना, तर तुमची कुठलीही कठीण इच्छा असू द्या, ती नक्की नक्की पूर्ण होणारच आहे. तर आता ही सेवा कोण कोण करणार आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगावा. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड सौम्यबळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाया तिथे नेऊन काय, स्वय भक्त प्रारब्ध घडविली माया,
आज्ञविन काळ नाने तयाला परलो की ना भीती तयाला उगाची भीतोसी भय पडू दे जवळी उभा स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमग स्वामी देतील साथ विभूती मन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठविले प्रचिती न सोडी कदा स्वामीच येती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी. मला तारक मंत्र म्हणायचा आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.